नमस्कार, मी ॲडव्होकेट अथर्व मगदुम आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया खरेदी दस्ताची नोंद जर तुम्ही 7/12 उताऱ्यावर केली नाही तर तुमचं काय नुकसान होऊ शकतं. या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत. सर्वात प्रथम जर नोंद केली नाही तर काय नुकसान होईल. दुसरी गोष्ट, खरेदी दस्ताचा जो काही व्हॅलिड पिरियड आहे तो कितीपर्यंत असतो, कधीपर्यंत असतो आणि त्याच्यानंतर मूळ मालक मालमत्ता विकू शकतो का, या सर्व गोष्टी आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला सुरू करूया. सर्वात प्रथम, जर तुम्ही खरेदी दस्ताची नोंद 7/12 उताऱ्यावर केला नाही तर ह्याचा अर्थ तो जो मूळ मालक आहे, म्हणजे ज्याने तुम्हाला मालमत्ता विकलेली आहे, त्याचंच नाव 7/12 उताऱ्यावर राहतं. त्यामुळे त्या 7/12 उताऱ्यावर जे नाव आहे त्या नावाच्या आधारे तो त्या उतार्यावर कर्ज काढू शकतो. त्याच्यासोबत अन्य कोणत्याही व्यक्तीला तो ती मालमत्ता विकू शकतो. अर्थात जर घेणारा व्यक्ती शहाणा असेल तर तो फक्त 7/12 उतार्यावर नाव बघून तो मालमत्ता विकत घेणार नाही, तो प्रॉपर सर्च रिपोर्ट काढेल. माझ्या सर्च रिपोर्टच्या व्हिडिओमध्ये मी या संदर्भात डिटेल माहिती दिलेली आहे की तुम्हाला जागा खरेदी करताना सर्च रिपोर्ट काढूनच जागा खरेदी करायची आहे. फक्त 7/12 उतार्यावर नाव आहे, त्यामुळे त्या गोष्टीवर विश्वास ठेवून तुम्हाला मालमत्ता कधीच खरेदी करायची नाहीये. तुम्हाला प्रॉपर सर्च रिपोर्ट काढून ती जी काही मालमत्ता आहे ती विकत घ्यायची आहे. त्यामुळे जर घेणारा व्यक्ती शहाणा नसेल, त्याने जर फक्त 7/12 उतार्यावर नाव बघून जर ती मालमत्ता खरेदी केली असेल तर तुम्हाला अशा केसमध्ये तुमचंही नुकसान होणार आहे, त्या व्यक्तीचं सुद्धा नुकसान होणार आहे. तो जो मूळ मालक आहे त्याने तुमच्या दोघांची फसवणूक केलेली आहे. आता वळत पुढच्या मुद्द्याकडे, खरेदी दस्त कधीपर्यंत व्हॅलिड असतो. आता कायद्यामध्ये असं काही फिक्स्ड टाइमलाईन दिली नाहीये की खरेदी दस्त या तारखेपासून त्या तारखेपर्यंत व्हॅलिड असेल. जोपर्यंत दिवाणी न्यायालय खरेदी दस्त रद्द करत नाही तोपर्यंत तो जो खरेदी दस्त आहे तो ऍक्टिव्हच असतो आणि तो जोपर्यंत कोर्टातून चॅलेंज होत नाही, रद्दबातल होत नाही, तोपर्यंत तो कार्यरत असतो. आता वळत पुढच्या मुद्द्याकडे की मूळ मालक मालमत्ता विकू शकतो का. निश्चितच आता हे त्याच्या हातात आहे, कारण की घोर कलयुग चालू आहे. तुम्ही जोपर्यंत फेरफार करून त्या 7/12 उतारावर तुमचं नाव लावत नाही तोपर्यंत अधिकृतपणे 7/12 उतारावर त्या मूळ मालकाचं नाव आहे, त्यामुळे तो ती मालमत्ता विकू शकतो. अर्थात प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. असे कितीतरी व्यवहार असतात ज्याच्यामध्ये व्यवहार झाल्यानंतर तो जो मालमत्ता विकत घेणारा व्यक्ती आहे तो फेरफार अर्ज करून 7/12 उतार्यावर नाव लावून घेत नाही. त्यामुळे ह्याचा अर्थ असा नाही की प्रत्येकच मूळ मालक जे आहेत ज्यांचं 7/12 उतार्यावर नाव आहे ते ती मालमत्ता विकत बसतात. काही जण फसवेगिरी करायचा प्रयत्न करतात. पैशाच्या लोभापोटी, पैशाच्या हव्यासापोटी ती लोक तीच मालमत्ता, त्यांना माहित असतं आपलं 7/12 उतार्यावर नाव आहे, त्यामुळे त्या नावाच्या आधारे ती मालमत्ता समोरच्या व्यक्तीला विकतात. आणि अर्थातच जर समोरचा व्यक्ती जागृत नसेल तर तो फक्त 7/12 उतारा बघून ती मालमत्ता विकत घेईल. आणि मालमत्ता विकत घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे जर तुमच्या त्या मूळ मालकाने मालमत्ता अन्य कोणत्या व्यक्तीला विकली तर अशा केसमध्ये तुम्हाला सर्वात प्रथम त्यांचा जो फेरफार अर्ज आहे तो तुम्हाला त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घ्यायचा आहे. त्यासोबत तो जो काही खरेदी दस्त आहे तो तुम्हाला दिवाणी न्यायालयात चॅलेंज करायचा आहे. पण एक साधी गोष्ट आहे, फेरफार अर्ज करण्यासाठी तुम्हाला साधारण किती खर्च येतो, एक 500 ते 1000 रुपये, ते पण मी मॅक्झिमम सांगतो, एवढा पण येत नाही. आणि फेरफार अर्ज करण्यासाठी साधारण कालावधी किती लागतो, 10 ते 15 दिवस. पण हे जर तुम्ही दिवाणी न्यायालयात खरेदी दस्त रद्द करण्यासाठी जर प्रोसिजर करणार असाल तर ती लॉंग लास्टिंग प्रोसिजर असते, त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर खर्च करायला लागतो. त्यामुळे फेरफार या घटकाकडे दुर्लक्ष करायचं नाही. मी वारंवार माझ्या व्हिडिओमध्ये हेच सांगत आलोय की फेरफार या घटकाकडे तुम्ही आयुष्यात कधीच दुर्लक्ष करू नका. ज्यावेळेस तुमचा खरेदी दस्त होतो त्यावेळेस पटकन फेरफार अर्ज देऊन तुम्ही तलाठी साहेबांकडून 7/12 उतार्यावर नावाची नोंद करून घ्यायचं आहे. जास्त काय रॉकेट सायन्स नाहीये. तुम्हाला काय करायचं, खरेदी दस्त झाल्या तुम्हाला दुय्यम निबंधक कार्यालयातून इंडेक्स 2 चा फॉर्म मिळतो. एक कोरा कागद घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये तलाठी साहेबांच्या नावाने अर्ज लिहायचा आहे. त्या अर्जामध्ये नमूद करायचं आहे की आमचा असा खरेदी दस्त झालेला आहे, XYZ ह्या व्यक्तीने मला मालमत्ता विकलेली आहे. या अर्जाला आम्ही त्या दस्ताची कॉपी आणि इंडेक्स 2 जोडत आहोत. त्यामुळे सदर जो काही व्यवहार आहे त्याची नोंद करून आमचं नाव 7/12 उतार्यावर लावण्यात यावं किंवा म्युटेशन एंट्री करण्यात यावं, फेरफार करण्यात यावं. आणि त्याला तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व गोष्टी जोडायच्या आहेत आणि तलाठी साहेबांना अर्ज द्यायचे. 10 ते 15 दिवसात तलाठी साहेब पहिला काय करतील, नोटीस लावतील 15 दिवसांची. त्या 15 दिवसांच्या पिरियडमध्ये कोण ऑब्जेक्शन घेते का हे बघितलं जाईल. जर कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही तर तुमचं नाव त्या 7/12 उतार्यावर लावण्यात येईल. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या की फेरफार प्रक्रिया करणे फारसं काही अवघड नाही. त्याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. त्याच्यासाठी किती खर्च येतो, काय प्रक्रिया असते, इन डिटेल सांगितलेलं आहे. त्यामुळे फेरफार अर्ज करणं ही काय रॉकेट सायन्स प्रोसेस नाहीये. ह्याच्यामध्ये जास्त वेळ पण जात नाही आणि खर्च पण होत नाही. पण हेच प्रोसिजर जर तुम्ही दुर्लक्ष केला किंवा ह्या प्रोसिजरकडे तुम्ही टाळाटाळ केला तर भविष्यात तुम्हाला दिवाणी न्यायालयातून, अर्थात तो जर मालक कुचका निघाला, त्या मालकाने काही आगाऊपणा केला तर अशा केसमध्ये तुम्हाला तो जो काही खरेदी दस्त आहे तो खरेदी दस्त तुम्हाला चॅलेंज करावा लागेल. त्या मालकाने जर त्या 7/12 उतार्यावर त्याचं नाव, म्हणजे तुम्ही फेरफार केला नाही ह्याचा अर्थ त्याचं नाव आहे, त्या नावावर जर त्याने कर्ज वगैरे घेतला तर अशा केसमध्ये लायबिलिटी तुमच्यावर येईल. त्यामुळे तो खर्च, त्या सर्व गोष्टी हा लॉंग लास्टिंग आहेत, त्याच्यामध्ये तुमचा खर्चही होणार आहे, वेळही जाणार आहे. त्यामुळे तो जर वेळ वाचवायचा असेल, तो जर खर्च वाचवायचा असेल तर तुमचा दस्त झाल्या लवकरात लवकर तुम्ही फेरफार नोंदणी करून तुमच्या 7/12 उतार्यावर तुमचं नाव लावून घेणं गरजेचं आहे. तर हा होता आजचा व्हिडिओ. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तरी काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.